न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। राजवाडीत वाळू उपशाचा धुमाकूळ कारवाई न झाल्यास तहसील समोर उपोषणाचा इशारा। सेलू तालुक्यातील मौजे राजवाडी येथील निम दुधना नदी पात्रातून भरदिवसा अवैध वाळू उपसा आणि वाहतूक जोमाने सुरू आहे। वारंवार तक्रार करूनही महसूल प्रशासनाकडून वाळू माफियांना अभय मिळत असल्याचा आरोप करत राजवाडी येथील रहिवासी मधुकर दिगंबरराव शेवाळे यांनी 23 मार्च 2026 पासून सेलू तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे। प्रशासकीय दुर्लक्षाचा आरोप होत असून तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात शेवाळे यांनी म्हटले आहे की राजवाडी शिवारातील दुधना नदी पात्रातून कोणत्याही प्रकारची रॉयल्टी नसताना दररोज मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी केली जात आहे। याबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी अनेकदा लेखी तक्रारी केल्यास स्थानिक तलाठी व महसूल अधिकाऱ्यांना माहिती दिली, मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे। वाळू माफियांची मुजोरी या निवेदनात खळबळजनक दावा करण्यात आला आहे की वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना विचारणा केली असता ते आमचे हप्ते बांधलेले आहेत, आमचे ट्रॅक्टर कोणीही पकडू शकत नाही आणि पकडले तरी लगेच सोडून देतात, अशी उद्धट उत्तरे देत आहेत। यामुळे वाळू माफियांना कोणाचे वरदहस्त लाभले आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे। शासनाचा महसूल बुडतोय। अवैध उत्खननामुळे शासनांचा मोठा महसूल बुडत असून पर्यावरणाचेही नुकसान होत आहे। या प्रकरणी तातडीने दखल घेऊन संबंधित ट्रॅक्टर धाकावर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि शासनाचा महसूल वसूल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडची रिपोर्ट। मधुकर दिगंबर शेवाळे राजवाडी। म्या 13/3 अर्ज दिलेला उपोषणचा त्याने आतापर्यंत त्याची दखल घेतली आहे म्हणून 23/3/2026 उपोषणला बसलेला आहे। महसूल खात्याची काही दखल इतके दिवस घेतलेली नाही आणि इथून पुढे मी उपोषण सोडणार नाही जोपर्यंत वाळू बंद होत नाही तोपर्यंत। यांचे सगळं ट्रॅक्टरवाल्याकडे हप्ते येते महसूल खात्याचे व पोलीस खात्याचे, त्याच्या जोरावर हे चालविते। मी मरायला सुद्धा तयार आहे, पण मी उपोषण सोडणार नाही।